आता आपण अभ्यास पत्रिका क्रमांक 8 भाषाशास्त्र किंवा मराठी भाषा आणि भाषा विज्ञान या अभ्यास पत्रिकेतलं पहिलं प्रकरण बघणार आहे। या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे भाषोत्पत्ती विचार। भाषोत्पत्ती विचार हा कुठल्या एका भाषेपुरता मर्यादित नाही। म्हणजे या प्रकरणामध्ये आपल्याला भाषेची उत्पत्ती कशी झाली याविषयी निरनिराळे भाषातज्ञांनी जे सिद्धांत मांडलेले आहेत हे सिद्धांत पाहायचे आहेत। आणि हे सिद्धांत एकूण 10 सिद्धांत आहेत आणि 3 उपपत्ती आहेत। 3 उपपत्ती आहेत त्या पहिली उपपत्ती ईश्वर निर्मित उपपत्ती आहे। दुसरी उपपत्ती आहे ती राजनिर्मित उपपत्ती आहे आणि तिसरी उपपत्ती जी आहे ती समाज निर्मित उपपत्ती आहे। आणि त्यानंतर इंगित सिद्धांत आहे। पहिला सिद्धांत इंगित सिद्धांत, दुसरा मुखाभिनय सिद्धांत, तिसरा अनुकरण सिद्धांत, चौथा रणन सिद्धांत, पाचवा भावनाभिव्यक्ती सिद्धांत, सहावा श्रमपरिहार सिद्धांत, सातवा प्रेमगानमूलक सिद्धांत, आठवा संपर्क सिद्धांत, नववा क्रीडाशक्ती सिद्धांत आणि 10वा समन्वय सिद्धांत असे 10 सिद्धांत आहेत। तत्पूर्वी म्हणजे भाषेची उत्पत्ती कशी झाली हे पाहण्यापूर्वी आपल्याला भाषा म्हणजे काय हे बघायचंय। भाषेची व्याख्या सोपी आहे, ती म्हणजे सार्थ अन्वित ध्वनींचा समूह म्हणजे भाषा। म्हणजे सार्थ याचा अर्थ अर्थासह, अन्वित म्हणजे संबंधासह, म्हणजेच अर्थासह आणि संबंधासह असणारा ध्वनींचा समूह म्हणजे भाषा। प्रत्येक शब्दाला अर्थ असतो आणि प्रत्येक शब्दाला अन्वय असतो। उदाहरणार्थ व हा एक अक्षरी शब्द आहे, त्यालाही अर्थ आहे। आणि हा 2 अक्षरी शब्द आहे, त्यालाही अर्थ आहे। व आणि हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत, तरी सुद्धा ते वापरायचे कुठं हे ठरलेलं आहे। विशेषतः
दोन बाबी जोडून घेताना व आणि हे शब्द वापरले जातात. पण प्रामुख्यानं दोन शब्द किंवा दोन संकल्पना जोडून घेताना लिहिताना विशेषतः व वापरला जातो आणि बोलताना आणि वापरला जातो. म्हणजे विशेषतः बोलताना तू व मी असं आपण बोलत नाही. बोलताना कसं म्हणतो? तू आणि मी. तू व मी जेवायला बसू, तू व मी फिरायला जाऊ, असं आपण बोलताना कधी बोलत नाही. तर तू आणि मी जेवायला बसू, तू आणि मी फिरायला जाऊ, इतका सूक्ष्म बारकावा हा भाषेमध्ये, जरी एकाच अर्थाचे शब्द असले तरी सुद्धा, म्हणजे सार्थ अन्वित. मराठी पुरतं आपण इथं बोलतोय. इंग्रजीत तसं नाही. इंग्रजीत फक्त अँड म्हणजे व किंवा आणि. व मराठी व आणि या दोन्ही शब्दांसाठी इंग्रजीत अँड हा एकच शब्द आहे. मराठीत जसे दोन आहेत तसे इंग्रजीत दोन शब्द नाहीत. तिथं बोलतानाही अँडच आणि लिहितानाही अँडच. फक्त AND असं एक स्पेलिंग असतं आणि दुसरं एक चिन्हात्मक स्पेलिंग असतं. ते दोन्हीपैकी कसंही वापरलं तरी सुद्धा चालतं. थोडक्यात सांगायचं काय तर भाषा हा सार्थ अन्वित ध्वनींचा समूह आहे. भाषेमुळं ही जी सृष्टी आहे ही सृष्टी ध्वनी संकेतात बसलेली आहे. म्हणजे ध्वनी संकेतानं युक्त झालेली आहे. त्यामुळे झालेलं आहे काय, आपल्याला आत्मप्रकटनासाठी भाषेमुळं सुकरता मिळालेली आहे. भाषेनं सोपेपणा आपल्याला दिलेला आहे. कशाचा? तर प्रकटीकरणासाठी. ज्या गोष्टीसाठी बोलायचंय, ज्या गोष्टीबद्दल बोलायचंय त्याचे संकेत निर्माण केले. आणि जगात जेवढ्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषांमध्ये ते संकेत आहेत. उदाहरणार्थ पाणी याला मराठीत पाणी हा ध्वनी संकेत आहे. संस्कृतमध्ये नीर हा ध्वनी संकेत आहे. संस्कृतमध्ये जल हा ध्वनी संकेत आहे. कानडीमध्ये नीर हा ध्वनी संकेत आहे. इंग्रजीत वॉटर हा ध्वनी संकेत आहे. म्हणजे आपल्याला सगळ्याच्या सगळ्या भाषा येतात असं नाही, पण जेवढ्या भाषा येतात तेवढं मी सांगितलं. संस्कृतात जल सांगितलं. कानडी सुद्धा सगळीच्या सगळी मला येते अशातला भाग नाही, पण कानडीत पाण्याला नीर म्हणतात एवढं मला माहित आहे. त्यामुळं कानडीतला नीर हा शब्द मी सांगू शकलो. मराठीतला पाणी हा शब्द सांगू शकलो. इंग्रजीतला वॉटर हा शब्द सांगू शकलो. प्रश्न असा येतो, निरनिराळ्या भाषेमध्ये हे निरनिराळे ध्वनी संकेत
का येतात, आणि याचं उत्तर आपल्याला मिळालेलं नाही. हे आपल्याला इथं शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे ध्वनी संकेत त्या त्या भाषेमध्ये असल्यामुळं त्या त्या भाषकांना, ती भाषा बोलणाऱ्यांना त्या त्या वस्तू प्राप्त करण्यासाठी ते ध्वनियुक्त संकेत त्यांनी वापरले की त्यांचं काम होतं. म्हणजे इंग्रजी माणूस वॉटर म्हटला की त्याला पाणी मिळतं, त्याला पाण्याजवळ जावंच लागतं असं नाही. मराठी माणूस पाणी म्हटला की त्याला पाणी मिळतं, कानडी माणूस नीर म्हटला की त्याला नीर मिळतं, पाणी मिळतं, आणि संस्कृत जाणणारा, संस्कृत बोलणारा जल म्हटला की त्याला जल म्हणजे पाणी हे मिळतं. पण मराठी माणूस इंग्रजी माणसाला पाणी असं म्हटला तर इंग्रजी माणसाला मराठी माणसाचं बोलणं कळणार नाही. का कळणार नाही? कारण त्या भाषेतले जे सार्थ अन्वित ध्वनी आहेत ते निराळे आहेत. म्हणजे इंग्रजी माणूस पाण्याला पाणी म्हणत नाही, तो पाण्याला वॉटर म्हणतो. आपण थोडंफार इंग्रजी जाणतो म्हणून आपण इंग्रजीत पाण्याला काय म्हणतात ते आपल्याला कळतं. पण ज्यांची मातृभाषाच इंग्रजी आहे, ह्या इंग्रजी मातृभाषा असणाऱ्यांना मराठीत पाण्याला काय म्हणतात ते माहिती नसतं. त्यामुळं मराठी माणसाचा आणि इंग्रजी माणसाचा जर संवाद व्हायला लागला तर मराठी माणसाचं बोलणं इंग्रजी माणसाला कळणार नाही आणि इंग्रजी माणसाचं बोलणं मराठी माणसाला कळणार नाही. जगात कितीतरी भाषा आहेत, त्यातल्या काही भाषा मृत सुद्धा झालेल्या आहेत. भाषा टिकते ती कशामुळे टिकते? तर भाषा ही बोलण्यामुळे टिकत असते. भाषा बोलणाऱ्यांची जेवढी संख्या जास्त तेवढी भाषा ही प्रगत. आता मराठीचा क्रमांक जगात 9वा आहे. 9व्या क्रमांकावर बोलली जाणारी मराठी ही भाषा आहे. मग पहिल्या क्रमांकाची भाषा कुठली? इंग्रजी का पहिल्या क्रमांकाची भाषा? तर नाही. इंग्रजी बोलणारे तसे लोक कमी आहेत. आपल्याला वाटतं जगभर इंग्रजी बोलली जाते, पण तसं नाही आहे. इंग्रजी भाषा जगभर बोलली जात नाही. आपण तरी इंग्रजी भाषा बोलतो का? नाही बोलत. इंग्रजी लिहिताना आपल्या कितीतरी चुका होतात. इंग्रजी भाषा मुठभर लोक बोलतात. मग सगळ्यात जास्त प्रमाणात कुठली भाषा बोलली जाते जगाच्या पाठीवर? तर चिनी भाषा ही जगाच्या पाठीवरती जास्त मोठ्या प्रमाणात बोलली जाते. चीन हा महासत्ता असणारा देश आहे. प्रचंड भूप्रदेशावरती पसरलेला हा देश आहे आणि त्या संपूर्ण भूप्रदेशावरती एकच भाषा बोलली जाते. आणि चीनमध्ये इंग्रजीला महत्त्व दिलं जात नाही.
त्याच पद्धतीनं रशियासारखा देश आहे. या रशियामध्ये सुद्धा जी रशियन भाषा आहे ही रशियन भाषा बोलली जाते. असे जे मोठमोठे जे देश आहेत आशिया खंडातले, हे आशिया खंडातले मोठमोठ्या देशातल्या भाषा या वरच्या क्रमांकावरती आहेत. मग त्याच्या खाली हिंदी म्हणा, इंग्रजी म्हणा, ह्या त्याच्या खालोखाल सगळ्या भाषा ह्या आलेल्या आहेत. इंग्रजांनी वसाहती निर्माण केल्या, त्यामुळे निरनिराळ्या देशामध्ये इंग्रजी ही भाषा पोहोचलेली आहे. पण म्हणून काही इंग्रजी ही बोली भाषा झालेली नाही. इंग्रजी लोकांना अगदी सराईतपणे बोलता येत नाही. किंबहुना इंग्रजी ही ज्यांची मातृभाषा आहे त्यांना सुद्धा इंग्रजी शुद्धलेखन जसंच्या तसं येतं अशातला भाग नाही. म्हणजे चांगलं शुद्धलेखन येतं अशातला भाग नाही. आपल्या जशा मराठी लेखनात शुद्धलेखनाच्या चुका होतात तशाच इंग्रजी लोकांच्या सुद्धा ह्या इंग्रजी लेखनात चुका ह्या होत असतात. एकंदरीत काय तर भाषा जी आहे ह्या भाषेनं आपल्याला ध्वनी संकेतात बांधलेलं आहे आणि ह्या सांकेतिकतेमुळं आपली एक प्रकारची सोय करून दिलेली आहे. साहजिकच भाषा हा शब्द भाष म्हणजे बोलणे यापासून निर्माण झालेला आहे आणि मानवी जीवनाला लाभलेलं एक वरदान म्हणजे भाषा आहे. इतर प्राण्यांची सुद्धा भाषा असते, पण प्राण्यांच्या भाषेपेक्षा माणसांची भाषा ही जास्त आहे. कुत्रा सुद्धा वेगवेगळे आवाज काढतो. 11-12 प्रकारचे आवाज कुत्रा काढतो. डुकरं सुद्धा आवाज काढतात. मधमाशा सुद्धा आवाज काढतात. पण सगळ्यांच्या पेक्षा माणूस जास्त प्रकारचे संकेत काढतो आणि माणसांमध्ये निरनिराळ्या भाषा आहेत. मराठी भाषा जशी आहे तशीच इंग्रजी भाषा आहे, हिंदी भाषा आहे, उर्दू आहे, संस्कृत आहे, पाली आहे. काही भाषा आता मृत झालेल्या आहेत. आपल्याला या प्रकरणामध्ये भाषेच्या उत्पत्तीचे विचार पहिल्यांदा आपल्याला ईश्वर निर्मित, राजनिर्मित आणि समाज निर्मित ह्या उत्पत्ती बघायच्यात आणि त्यानंतर सिद्धांत हे बघायचे आहेत. पुढच्या भागामध्ये याचा आपण विचार करूया.